महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिद्द, चिकाटी आणि 17 तासांचा एकांतवास। यवतमाळची कन्या वैष्णवी नाईक झाली क्लास 1 अधिकारी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC नगररचना विभाग परीक्षेत यवतमाळच्या वैष्णवी विनोद नाईक हिने घवघवीत यश मिळवत अवघ्या 25व्या वर्षी क्लास 1 राजपत्रित अधिकारी पद मिळवले। तिच्या यशाचे जिल्हाभर कौतुक होत आहे। या यशामागे वैष्णवीची प्रचंड मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा कारणीभूत ठरली। तयारी दरम्यान तिने सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहत दिवसाचे 16 ते 17 तास अभ्यास केला। मित्रमैत्रिणी, सण, उत्सव आणि मनोरंजन बाजूला ठेवून तिने स्वतःला खोलीत बंद करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले। वैष्णवीचे हे यश यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून तिच्यामुळे अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली आहे। मुलीच्या यशाने वडील विनोद नाईक व संपूर्ण कुटुंब आनंदित झाले असून मुलीच्या कष्टाचे आज चीज झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ। नमस्कार सर्वांना। आज MPSC टाउन प्लॅनिंग एक्झाम मध्ये यश मिळवून एक राजपत्रित अधिकारी बनून आज मी तुमच्या समोर उभी आहे। यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते। हे यश फक्त माझंच नाही तर माझ्या आई वडिलांचं, माझ्या बहीण भावांचं, माझ्या शिक्षकांचं आणि प्रत्येक व्यक्ती ज्याने माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा आहे। हा प्रवास सोपे नव्हता, अत्यंत संघर्षाचा, चढ उताराचा आणि मेहनतीचा होता। अनेकदा आत्मविश्वासही खचायला झाला, परंतु त्या काळात मी फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवला। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला मी एवढंच सांगू इच्छिते की वेळ ही कठीण असू शकते पण ती नेहमीसाठी नसते आणि यश हे कधी कधी आपल्याला उशिरा मिळतं पण ते योग्य वेळेत मिळतं। त्यामुळे स्वप्नही मोठी ठेवा, संयम ठेवा आणि भरपूर मेहनत करा आणि स्वतःची तुलना ही कधीच दुसऱ्यांशी करू नका, कारण प्रत्येकाची यशाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची वाट ही वेगळी असते। त्यामुळे तुमचा आजचा संघर्ष हाच तुमचा उद्याचा अभिमान बनणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। माझ्या मुलीने आज जे यश मिळवलेले आहे तो क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावुक आहे। तिने खूप मेहनत, संघर्ष, संयमाने हा प्रवास पूर्ण केलेला आहे। अनेक अडचणी आल्या पण तिने कधी हार मानली नाही। तिच्या जिद्दीवर, मेहनतीवर मला नेहमीच विश्वास होता। आई म्हणून माझं मन तिचं यश पाहून भरून येते। तिचं आयुष्य नेहमी आनंदी, सुखी पाहूनच हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।